बघूया की कधीपर्यंत तुम्ही गिरमिटच्या कामगारांची ही प्रथा थांबवता आणि इंग्रज सरकार तुम्हा लोकांचं म्हणणं का ऐकेल। आणि तुम्ही सगळे पस्तावाल। चला। प्रचंड देवजी आणि जोशीजी तुम्ही दोघं म्हणाले होते ना की आम्ही 20 परदेशी मजुरांना शोधून घेऊन येऊ जे परदेशी मजूर बनून आनंदी आहेत, त्यांचं आयुष्य चांगलं झालंय। कुठे आहे? कधी आणाल त्यांना आणि आम्ही कधी त्यांचं बोलणं ऐकू शकू? मी सुद्धा निघतो। तू चल हितनं, मोठे क्रांतिकारी बनत होतीस ना, घरला चल दाखवतो तुला। अरे नाही नाही ना, सोडा मला बाबा, आत्या बाबा। बाळा भाऊ ताई कुठे बी नाही जाणार, तुम्ही जा। रमा, भीम तुझ्या बायकोला समजाव, हा माझ्या घरचा विषय हाय आणि माझ्या घरच्या विषयात पडू नगस। बाळा भाऊ तुम्ही तुमच्या बायकोला असं नाही म्हणू शकत की चल मी तुला दाखवतो, आणि हा उद्या जाऊन तुम्ही यांच्यासोबत काय चुकीचं केलं तर? वय करेन तर तू हायस कोण आमच्या दोघांमध्ये बोलणारी? बायको माझी हाय, म्या मला हवं ते करीन। नाही दादा, कोणत्याही पुरुषाला अधिकार नसतो की तो त्याच्या स्त्रीसोबत मनमानी करेल, मग तो तिचा नवरा जरी असला तरी। पण मला हाय अन म्या मला हवं ते करीन। चल। सोडा मला, कुठं नाही जायचं मला, मी इथंच राहणार या संध्यांसोबत। नमस्कार गोखले साहेब। साहेब आमचं काम झालेलं आहे। त्या चाळीतले जे लोक गिरमिटा मजूर बनून जाणार होते ते लोक आता जाणार नाही, ते थांबले आहेत। बसा। सविस्तर वृत्तांत सांगा। सर, भीमराव आंबेडकरांनी त्या चाळीमध्ये एक नाटक केलं आणि कलाकार ते लोक होते जे स्वतः गिरमिटा मजूर होते किंवा मग गिरमिटा मजुरांच्या कुटुंबातील सदस्य होते। माहित आहे, सांगितलं होतं तुम्ही मला। अशा लोकांची माहिती आणि पत्ता तुम्ही भीमराव आंबेडकर यांना दिला होता आणि त्या नाटकाच्या मदतीने भीमराव आंबेडकरांनी त्या चाळीतल्या लोकांना गिरमिटा मजुरांची अवस्था दाखवली आणि प्रत्येकाने आपला निर्णय बदलला। मग काय होणार होतं? लोकांनी जाण्यासाठी नकार दिला आणि आपल्यासाठी सगळं सोपं झालं। तुम्हा सगळ्या लोकांना, आपली संस्था द सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीला आणि भीमराव आंबेडकरांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा शुभेच्छा सर। पण आपल्याला थांबायचं नाहीये। या एग्रीमेंटमध्ये मजुरीच्या नावाने जी गुलाम पद्धती आजही जिवंत ठेवली आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला लढत राहावे लागेल, आणि तोपर्यंत लढत राहावं लागेल जोपर्यंत याचे आपण समूळ समाधान नाही शोधत। हो गोखले साहेब। गोखले साहेब,
मी एक प्रश्न विचारू शकतो का तुम्हाला, जर तुमची परवानगी असेल तर? हो हो, नक्की विचारा. गोखले साहेब, भीमराव आंबेडकरांना भेटायला त्यांच्या चाळीमध्ये तुम्ही देखील जाऊ शकत होता, पण तुम्ही गेला नाहीत का? खरं तर मी भीमरावाच्या चाळवास्यांना एक शिकवण देऊ इच्छित होतो की कोणतीही व्यक्ती मोठी नसते, तर समाज समूह मोठा असतो. जर मी गेलो असतो तर सगळ्या लोकांना असे वाटले असते की गोखले साहेबांच्या मदतीने सगळे लोक गिरमिटिया मजूर बनण्यापासून वाचले. पण तुम्ही गेलात, त्यामुळे आपली संस्था द सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या नावाने हा विजय झाला, आणि हे गरजेचे होते. आणि बघा, ज्या दिवशी आपल्या देशात अशा संस्था बळकट होतील, त्या दिवशी या इंग्रजांना आपल्या देशाला सोडून जावंच लागेल, कायमस्वरूपी. असंच होईल गोखले साहेब. बघ, नीट बघ, हा फेरा कायद्याचा फेरा आहे. याला पार करण्याचा अर्थ आहे कोर्टाच्या निर्णयाचा अपमान करणे. आता याला पार करू शकतोस तर कर. भीमपोरा, काय बघतो आहेस? बाबा, सकाळी जेव्हा मी या वर्तुळात उभा होतो, तेव्हा मी इतका विवश होतो की वाटत असून देखील या वर्तुळातून बाहेर येऊ शकत नव्हतो. तसं तर मी एक पाऊल पुढे टाकलं असतं आणि हे वर्तुळ ओलांडलं असतं, पण नाही करू शकलो. पण हो बाबा, ह्यातून मी 2 गोष्टी शिकलो. एक हे की कायद्याच्या चौकटीत राहायला स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे, आणि दुसरं हे की कायद्याच्या चौकटीत राहणारी व्यक्ती खूपच अभावी असते. हो, काही वेळासाठी या वर्तुळामध्ये उभं राहिल्यानंतर माझा विवशपणा माझ्या अभावीपणामध्ये बदलला. त्यावेळी चाळीत खूप काही घडत होतं, पण मी एकटा माझ्या मनात शांत उभा होतो. काही न करता येण्याची हतबलता होती, पण तरी देखील खूप शांतता होती. आणि मनातल्या मनात एक विश्वास देखील होता की मी जर या कायद्याला मानतोय, तर माझी जी इच्छा आहे त्याचा विचार देखील हाच कायदा करेल. खरंच माझ्यासाठी खूप मोठा आणि नवीन अनुभव होता बाबा. हे बघ पोरा, सगळ्यात सोपं काम असतंय चुकीच्या मार्गावर पुढे जात राहणं, आणि सगळ्यात अवघड काम असतं बरोबर मार्गावर येणाऱ्या सगळ्या अडचणींसोबत चालत राहणं.
माझं एक म्हणणं कायम लक्षात ठेव. या जगात हवे तितके चुकीचे लोक असू देत, बेईमान लोक असू देत, पण हे जग चालतं ते इमानदारीनंच, कायद्यानं. आणि खरी गोष्ट कायम ऐकली जाते. जसं तुझं म्हणणं गोखले साहेबांनी ऐकलं, मेहता साहेबांनी ऐकलं, गव्हर्नर साहेबांनी ऐकलं आणि पुढे सुद्धा ऐकलं जाईल. आणि हा, खरी गोष्ट ऐकायला समजायला लोकांना थोडा वेळ लागल, पण तो वेळ तुला द्यावा लागल. देईल बाबा, मी लोकांना नक्की वेळ देईल. पण मी जे लोकांना सांगू इच्छितो, जे समजावू इच्छितो, ते नक्की समजावेल. आणि मग वाट बघेन कधी या लोकांना माझं म्हणणं कळेल. पण हे समज, कायद्याच्या चौकटीत राहून तुला लोकांना समजावावं लागल. हो बाबा. चल पोरा, रात्र भरपूर झाली आहे, झोपून घेऊया. तोंड बघा यांची. ही आशा नव्हती तुमच्या लोकांकडून.